श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरातील शेतकरी विठ्ठल शिंदे यांच्या डाळिंब बागेत एससीटी वैदिकचे संस्थापक राम मुखेकर यांच्या उपस्थितीत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला। यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतांना आणि गोठ्यांना भेट देत वैदिक शेती, मातीचे आरोग्य आणि नैसर्गिक शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना राम मुखेकर यांनी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम जमिनीच्या सुपीकतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं सांगितलं। माती सक्षम असेल तर पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढतं असं त्यांनी मत व्यक्त केलं। तसंच राज्यभर एससीटी वैदिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जैविक आणि वैदिक शेतीचं मार्गदर्शन केलं जात असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली। माती बलवान तर पीक पैलवान आणि पीक पैलवान तर शेतकरी धनवान असं सांगत त्यांनी मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केलं। अहिल्यानगर, बीड व पुणे जिल्हा प्रमुख शेखर वाकसोरे यांनी मातीचे आरोग्य सुधारल्यास पिकांचं उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होते असे सांगत एससीटी वैदिकच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली। कार्यक्रमाला सुहास एंटरप्राइजेसचे सुहास राऊत, अमृता राऊत यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते। यावेळी काही शेतकऱ्यांनी वैदिक शेतीतील आपले अनुभव मांडत संस्थेच्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केलं। मी मिल्क चार्जर जनावरांसाठी वापरतो। त्यांच्या जनावरांवरती चकाकी, गोचिड वगैरे काही होत नाही आणि कसल्याही प्रकारचा डॉक्टर येत नाही गोठ्यावरती। रील पाहून माहिती मिळाली आणि मग राऊत सरांकडून ही प्रोडक्ट वापरायला चालू केलं। फायदा असा झाला की सर्वजण म्हणतात की गिर गाई ही परत गाभण राहत नाही, तर माझी डबल गाभण झालेली आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। फॅट सरासरी कमी लागतं पण आपलं 7-0 फॅट लागलेलं आहे। मिल्क चार्जर पासून जे गो अमृत झालं त्याच्यावरती माझा आता कडवळाचा प्लॉट आहे, एकही रासायनिक खताचं जाणं नाही। मी संतोष अंबादास कोतकर, तालुका जिल्हा अहिल्यानगर, गुंडेगावचा रहिवासी आहे। मी यूट्यूबला आधी व्हिडिओ पाहिले, त्याच्यानंतर सरांचा एक कार्यक्रम अटेंड केला संगमनेरला, दिवाळी मेळावा। त्यात मी थोडंसं त्यांचं ऐकल्यानंतर पहिल्यांदा कांदी लागवड केली। आता त्यांचं एकच वाक्य फक्त माझ्या लक्षात आहे की बाबा थोडं दम धरला पाहिजे। एससीटी वैदिकमध्ये दम धरणारा शेतकरी असेल तो 100% यशस्वी आहे। त्याच्यानंतर मी डाळिंबाची लागवड केली 6 महिन्यापूर्वी। 6 महिन्यात मी 2 भेसळ डोस भरलेत, 2 भेसळ डोस झाले, तर रिझल्ट खूप छान आहे। कांद्याला म्हणावा असं नाही आला, पण मी एक वाक्य तेवढं फक्त लक्षात आहे की बाबा दम धरून चालायचं। तर कांद्याला थोडंसं माझं मागं पुढं झालं थोडंसं, पण आता डाळिंबाला मी पहिल्यापासून एससीटी वैदिकच वापरतोय आणि रिझल्ट आता डाळिंबाला खूप छान आहे। मला ते सुहास राऊत सरच मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याकडूनच घेत असतो मी सगळं। नमस्कार, मी भोसले अभिजित, राहणार गोथूळ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। मी गायींना हे वापरतोय, मिल्क चार्जर वापरतोय। त्यापासून आमची शेणखत 1 महिन्यात कुसते, एक महिन्यात पूर्ण त्याचं कांडूळ तयार होत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे फॅट वाढली, एसएनएफ वाढले, परत टिकवण क्षमता वाढली, टिकवण क्षमता आहे ना वाढली। कांद्याला वापरतो SCM, RMPH, कृषी अमृत सगळं वापरलेलं आहे, एकदम चांगलं। म्हणजे लोकांपेक्षा जास्त माल निघाला आमच्या सगळ्यांपेक्षा। शेतकऱ्यांनी सगळ्यांनी वापरलं पाहिजे, कारण लोकांनी थोडासा बरंच ठेवला पाहिजे आणि वापरलं पाहिजे। मी शिंदे विठ्ठल कोंडेवा, राहणार आढळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर। राम मुखेकर सर हे यांच्या मार्गदर्शनाखाली एससीटी वैदिक वापरतो मी आणि डाळिंब पिकासाठी वापरतो आणि खूप छान रिझल्ट आहे मला। मी बाग लावलेली आता 2 वर्ष झालेले आहे आणि एससीटी वैदिकचे पूर्ण 3 बेसल डोस केलेले आहेत आणि फवारणी वगैरे कमी लागते। सुहास राऊत सर येतात श्रीगोंद्याचे, ते भरपूर वेळा येतात, व्हिजिट करून जातात। मी मजुरी बी करतो, त्याच्यामुळे ते येतात, व्हिजिट पाहतात, फोन करतात, माहिती सांगून जातात। मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एससीटी वैदिक हे 100% ताकदीने वापरलं पाहिजे। खरं तर पहिलं तर आपण हे जे शेतकरी आहेत तिथले विठ्ठलराव यांचं अभिनंदन करूया, टाळ्या वाजवून। टाळ्या याकरता वाजवायच्या कारण एससीटी वैदिक हे असं तंत्रज्ञान आहे, याचं आम्ही कुठले मार्केटिंग करत नाही, प्रसार करत नाही। तुमच्या माहितीसाठी आम्ही स्वतःहून नवीन शेतकऱ्यांना का हे वापरा आणि याची ट्रायल घ्या, तर असं मार्केटिंग कुठेच करत नाही। असं काही न करता आज आमच्याकडे कमीत कमी 2 लाख युजर्स आहेत पूर्ण महाराष्ट्रभर। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे युजर्स आहेत हे कसे बनलेले आहेत, तर हे आमचे यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती जवळजवळ 3 लाख सुमारे आमचे सबस्क्रायबर्स आहेत आणि सोबत 20 लाख व्ह्युअर्स आहेत। तर यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं मॉनिटेशन ठेवलेलं नाही आहे किंवा त्याच्यातून काहीतरी पैसे मिळतील यूट्यूबवरून। तर बरेच जण यूट्यूब चॅनल कशाला काढता, पैसे त्याच्यातून मिळतात यूट्यूबकडनं, परंतु आम्ही मॉनिटायझेशन ओपन नाही केलं, आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे ते। आणि मग
किमान समजा आम्हाला महिन्याला 4 लाख रुपये उत्पन्न, 5 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं चॅनलवरून, पण आम्ही ते टाळून शेतकऱ्यांनाच मार्गदर्शन कसं करता येईल म्हणून अशी आम्ही जवळजवळ एक 7 ते 8 हजार व्हिडिओ आतापर्यंत शेतकऱ्यांचे अपलोड केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास याचं मार्गदर्शन केंद्र आहे आणि आपण त्याचं सप्लाय पण करतो. याच्यामध्ये आपण एक तंत्र असं ठेवलेलं आहे की आपण प्रचार न करता शेतकरी जेव्हा युट्यूब बघून वापरतात तेव्हा आमच्या ऑफिस, आम्ही नंबर दिलेले असतात, ऑफिसला संपर्क करतात. आमचे 25-30 अधिकारी BSc ॲग्री झालेले ते त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याच्यामधून आम्ही त्यांना शेड्यूल देतो. त्या शेड्यूलच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना एक विनंती करतो की तुम्ही रासायनिक खतांचा वापर करू नका. तुम्ही सर्वात प्रथम तुमची माती बलवान करा. आज काय झालंय की आपण सर्वजण पिकाच्या पाठीमागे. मला सांगा, आई जर धष्टपुष्ट असेल तर तुम्हाला बाळाची काळजी घ्यायची काही गरज आहे का? नाही. पण जर आई जर कमजोर असेल तर तुम्हाला बाळाची काळजी घ्यायला डॉक्टरची गरज पडेल, नर्सची गरज पडेल, औषधांची गरज पडेल, विविध प्रकारच्या न्यूट्रिशनची, मिनरलची गरज पडेल, डिफिशियन्सी येईल त्याला, बरोबर आहे की नाही? ते आजारी पडेल. पण तुम्ही जर आई जर बलवान असेल, तसं माती जर बलवान असेल तर पीक पैलवान, आणि जर पीक जर पैलवान असेल तर शेतकरी धनवान होणारच आहे, बरोबर आहे ना? मग हे सूत्र घेऊन आम्ही आपल्या ज्या देशातली जी पारंपरिक 5000 वर्षापूर्वीची वैदिक शेती आहे तिच्यामध्ये ऋषीमुनींचे जे काही फॉर्म्युला आहेत त्याच्यावर आधारित आम्ही शेती जी आहे ती मातीमधल्या सॉइल फूड वेबवर, म्हणजे अन्न साखळी जी मातीमधली आहे जी आज मरून गेलेली आहे, त्यामुळे आपण माती निर्जीव झाली म्हणतो, माती नापीक झाली म्हणतो, मग ती माती परत आम्ही सजीव आणि सुपीक करण्याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शिकवतो. रासायनिक पद्धतीने शेती करताना आपण बघतोय आज सगळेजण सांगताय की याचे दुष्परिणाम कसे बघा. याच्यामध्ये सरकार आणि समाज म्हणजे आपली माणसं ही दोन्ही पण एका विशिष्ट अशा षडयंत्रामध्ये अडकली आहे. कशी? तर पहिली गोष्ट म्हणजे सरकारला ही रासायनिक खतं बनवायची म्हटल्यावर त्यांना सर्व रॉ मटेरियल बाहेरच्या जगातून आणावं लागतं. त्याच्यावरती आपल्या देशाचा 5 लाख कोटी रुपयापर्यंत मोठा रेव्हेन्यू खर्च होतो. वरून शेतकऱ्यांना सबसिडी द्यावी लागते आणि एवढं करूनही त्या रासायनिक खतांनी आपली जमीन काय उरायली आहे? नापीक उरायली. म्हणजे आपण विष मागवतोय आणि विकत आपली जमीन काय करतोय? नापीक करतोय. परंतु ही आपण आता सुरुवात झाली त्याप्रमाणे लोकांना सवय लागलेली आहे, अचानक ती सवय बदलणार नाही. आज प्रक्रिया अशी होते की रासायनिक खतांनी तात्पुरते रिझल्ट मिळत आहे, पण त्याचे रेसिड्यू फळांमध्ये, पिकांमध्ये, भाज्यांमध्ये यायला लागले. मोठ्या प्रमाणात रोगराई वाढलेली आहे. आज जी परिस्थिती पिकाची आहे शेतकऱ्याची, तीच परिस्थिती ग्राहकाची आहे. मला सांगा, ग्राहकाच्या जीवावर शेतकरी आज मोठा आहे, बरोबर आहे की नाही? शेतकरी पिकवतो, ग्राहक खातो, पण ग्राहक बी पैसे देतो. पण ग्राहकाचं आरोग्य जर खराब झालं आणि तो जर पैसे देण्याच्या लायक, तो आज तो पैसा कुठे जातोय? सगळा दवाखान्यांमध्ये. ग्राहकाचा पैसा कुठे चाललाय? दवाखान्यांमध्ये. तोच पैसा सगळा जर शेतकऱ्यांकडे आला तर शेतकरी पण सदन होईल आणि ग्राहकाची पण विकत आणि महाग विकत घेण्याची क्षमता वाढेल. पण याच्यासाठी शेतकऱ्यांनीच काय केलं पाहिजे? आता आपण चर्चा केली त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपलं पीक अमृत पिकवलं पाहिजे. जसं आता या शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारला की सर, केमिकलचं आणि तुमचं वैदिकचं मार्केटमध्ये एकाच बाजारात जातं, तर याचं उत्तर आहे नाही. का? कारण वैदिकवर आमचे जे शेतकरी भाजीपाला पिकवतात त्या सगळ्या शेतकऱ्यांची आज कंडिशन अशी आहे का त्यांना लोकल मार्केटला फिक्स रेट मिळतो, कारण त्यांच्या मालाची चवच अशी आहे. आम्ही SCT वैदिक आरोग्यम फूड्स म्हणून संस्था काढली आहे, त्या माध्यमातून आमच्याकडे करोडपती लोक येतात, जो बाजार सांगू त्या बाजारामध्ये भाजीपाला खरेदी करतात आणि वस्तुस्थिती आहे. परंतु शेतकऱ्यांना नेमकी हे कसं पिकवायचं आणि त्याचं मार्केट कुठे आहे याच्या बाबतीत कुठलाही प्लॅटफॉर्म अवेलेबल नाहीये. तो उभा करण्याचा आमचा आता मानस आहे आणि आम्ही सुरू करतो. त्याचा आर्थिक फायदा वाढणार आहे का ह्याच्याकडे लक्ष देण्यासाठी AI बरोबर आपण हे बी लक्षात ठेवलं पाहिजे की शेतकऱ्याच्या समस्या मुळासकट संपण्यासाठी मातीवर काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून जर माती बलवान तर पीक पैलवान, आणि पीक पैलवान झालं तर शेतकरी धनवान होईल. आणि शेतकरी जर धनवान व्हायला लागला, तो जर 1 एकरामध्ये गॅरंटेड 5 लाख रुपये कमवायला लागला, तो जर लखोपती आणि करोडपती व्हायला लागला, तर का नाही ही सगळं लोक इकडे येणार. आणि माझ्याकडे आतापर्यंत मोठमोठे IT इंजिनियर्स, मोठमोठे अधिकारी आमच्याकडे येतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण त्यांच्याकडे आरोग्य नाही. घराघरामध्ये कॅन्सर आहे. मग ते आम्हाला म्हणतात, साहेब पैसे आमच्याकडे भरपूर आहे पण आरोग्य नाहीये, आम्हाला आरोग्यासाठी शेती करायची. मी सगळ्या तरुणांना एवढं सांगतो की तुम्ही फक्त आरोग्यासाठी नाही, तुमच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी सुद्धा ही शेती करा. तुम्ही आर्थिक संपन्न पण होऊ शकता आणि आरोग्य संपन्न पण होऊ शकता. ही दुहेरी जी काही ताकद आहे ही फक्त वैदिक शेतीमध्ये आहे, आपल्या भारतीय तंत्रज्ञानामध्ये. एवढंच मी सगळ्या जगाला सांगतो. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.